कुरुंदवाडच्या तबक उद्यानात पिवळ्या बेडकांचा कलबलाट. इंडियन बुलफ्रॉग पाहण्यासाठी गर्दी. पावसाच्या आगमनानं बेडकांनी बदलला रंग. कुरुंदवाड येथील ऐतिहासिक तबक उद्यानात आज पहाटेपासून नागरिकांना निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळाला. उद्यानात साठलेल्या पाण्यात अचानक मोठ्या संख्येनं पिवळ्या धमक रंगाचे बेडूक अवतरलेत. एरवी पावसाळ्यात काळ्या किंवा तपकिरी रंगात दिसणारे बेडूक अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं आणि तेही पिवळ्या रंगात दिसल्यानं नागरिकांमध्ये आश्चर्य आणि कौतुक व्यक्त होतंय. हे बेडूक कुठूनही स्थलांतरून करण्यात आलेले नाहीयेत, तर ते याच परिसरात जमिनीखाली सुप्त अवस्थेत होते. मान्सूनच्या पहिल्या जोरदार पावसानंतर जमिनीतील उष्णता कमी होते आणि पाण्याचे साठे तयार होतात. अशा वेळी हे बेडूक प्रजननासाठी जमिनीबाहेर पडतात. सर्व बेडूक एकाच वेळी प्रजननासाठी बाहेर पडल्यानं अचानक त्यांची संख्या मोठी दिसते. नर बेडूक मादी बेडकांना आकर्षित करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला आपला नेहमीचा रंग बदलून गडद पिवळा करतात. प्रजननाचा काळ संपला की ते पुन्हा आपल्या मूळ तपकिरी रंगात येतात. या बेडकांचा आवाज खूप मोठा असतो. नर बेडूक आपल्या घशातील व्होकल सॅक फुगवून जोरात आवाज काढतात. हा आवाज मादी बेडकाला प्रजननासाठी साथ घालण्यासाठी असतो. हे बेडूक विषारी नसतात आणि पर्यावरणासाठी, विशेषतः शेतातील कीटक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामुळे नागरिकांनी त्यांना इजा न करता निसर्गाच्या या सुंदर रूपाचा आनंद घ्यावा, असं आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे. आपल्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.